नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातही या पवित्र दिवसाचे औचित्य साधून भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले। चांदूर रेल्वे येथील पात्रीकर कॉलनी परिसरातील एकमेव श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच मंदिरात पूजा अर्चा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जय जय स्वामी समर्थच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या निमित्ताने हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी करून श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले। भक्तांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ सुरू होती। भाविकांच्या प्रतिक्रिया, स्वामी समर्थाच्या कृपेनेच जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते। आजच्या दिवशी दर्शन घेतल्याने मन प्रसन्न झाले, असे एका भाविकांनी सांगितले। तर दुसऱ्या भक्ताने सांगितले, प्रकट दिनानिमित्त मंदिरात येऊन महाप्रसाद घेतल्याने समाधान लाभले। हा अनुभव अविस्मरणीय आहे। एकूणच चांदूर रेल्वे शहरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आज या ठिकाणी जो स्वामी समर्थाचा एक महोत्सव साजरा करण्यात आला, याबद्दल काय सांगणार? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी एक भव्य महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी शोभायात्रा तसेच भजन स्पर्धा, भजन मंडळ यांच्या माध्यमातून भजनही आयोजित करण्यात आलं। तसेच महाप्रसाद, तसेच बऱ्याच लोकांकडून या ठिकाणी दर्शनाचा लाभसुद्धा घेण्यात आला। आणि येत्या काळात या ठिकाणी आपण पाहता की स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। येत्या काळात लवकरच काही दिवसात या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठासुद्धा होणार आहे। सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी मी स्वामी समर्थ संस्थानातर्फे प्रकट दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येत्या काळातसुद्धा आपण या ठिकाणी येत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि इथे चांदूर रेल्वेमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे स्वामी समर्थ प्रस्थानातर्फे। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याच्यापेक्षाही भव्य कार्यक्रम प्रस्थानातर्फे घेण्यात येईल अशी मी त्या सर्वांना विनंती करते। आणि आज इथे जेवणाचा सुद्धा प्रोग्राम झाला, भजनाचा प्रोग्राम झालेला आहे, असे विविध प्रोग्राम आम्ही घेतलेले आहेत। आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे। त्यानिमित्त मला एवढंच सांगायचं आहे की आपण सध्या एक अत्यंत तणावाच्या कामाच्या याच्या व्यापामध्ये एक विशिष्ट आपली एक हे असते, परंतु बरेच वेळा आपण काही संकटात असतो, आपल्याला कधी मार्ग सुचत नाही, आपण आपल्या आयुष्यात पुढं काय करावं। परंतु अशा वेळेस स्वामी समर्थाचं नुसतं असं नामस्मरण केलं तरीही त्यातून मार्ग सापडतो। आणि असे कितीतरी उदाहरणं आहे। एक आपला आत्मविश्वास वाढतो, नाही बा माझ्या मागे देव आहे, असं एक आपलं एक मन, आपली मनस्थिती होते। आणि मग त्यानंतर जे पुढचं जे आपलं एक होते ते पॉझिटिव्ह होत राहतं आणि आपल्या आयुष्यामध्ये एक पुरा एक बदल होतो, असं मला याबाबत माझा अनुभव आहे। आणि याबाबत मला एवढंच सांगायचं आहे की खरंच आपण अत्यंत संकटात असेल तर कुठेतरी मार्ग निघावा, तर त्यावेळेस आपण स्वामी समर्थाचं हे केल्यानंतर मला अनुभव आलेले आहे की त्याच्यानंतर मग मला कुठेतरी मार्ग सापडला आणि त्या संकटातून मी बाहेर निघालेलो आहे।